ते काय काकू आहेत ना आपल्यासोबत. हॅलो आई. हे पांढरं आहे ना ह्याला गुच्छ म्हणतात. आम्ही म्हणतो कांगरे. हे फुलाच्या ह्याच्यात लावतात नाही का, नवरीच्या हा नाही ते ह्याच्यात बी लावतात ना गुच्छामध्ये बी. हे जरा सुकलं इकडे चांगलं बाई प्युअर कांगराच्या वाणीच दिसायला. तसंच असतंय मग ते बांधायचा एकीने स्वयंपाक करायचा. त्याच्यातच काम पुरत असेल तुम्हाला सगळं. सीझनला 700 रुपयाला एक गड्डी जाते. बापरे. तशी 200-300 ला. आणि ते आपण गुच्छ देतो ना कोणाला बी बुके करून, हा तसंच ते बुके मध्ये बी हे टाकतात. प्लास्टिक रबर घालायचं. तिकडं कटिंग करून आणले तिकडच राहिले. आज हे एवढं काढायचं. हेच आहे का ते काड्या हा पॉली हाऊस मध्ये बी? तेच आहे. ते कटिंग केलंय अख्खं आता. हा हे बी झालंय कटिंग. शेतकऱ्याला कष्ट लय मोठे असतात. कोणचं बी करायचं तर कष्टच असतात. फुलाचं करा, फळाचं करा, भाज्याचं करा. आपलं एक धोर ऊस लावून दिले मोकळे वाले. हे बघ ते गवत मध्ये आधी किती उगावले. ती सिपी उगवली, सिपी ती असं मध्ये आधी. हे आता डायरेक्ट कटिंग करायचं, खरडून काढायचं, फक्त खोडच ठेवायचं आणि गवत काढायचं, बियाणायचं डायरेक्ट. मग हे गेल्याच्या नंतर ना, हे गेल्याच्या नंतर आता तुमची ही फुलं जेव्हा जातील मार्केटला त्याच्यानंतर करतात ना. एकदा 2 निघणार, थोड्याच कळ्या राहिल्यात ना, एकदाच निघणार. आता जर की सगळं कटिंग करायचं. आणि हे कुठून म्हणजे असं बुडापासून तोडताय का? नुसते शेंडेच? नाही बुडच खुरपीने ना ते कापून घ्यायचं ना ग, तिथंच इथपर्यंत इथं तोडायचं. मग ते कळ्या तुमच्या आलेल्या परत हे सगळं नाही, फक्त फुललेलंच काढायचं. फुलं काढून झाल्यानंतर कात्री घरी असते. मोठं काम आहे तुम्हाला. माझं फुल बी पडलं. छान केली. केलं तर काय होतंय नाही की आमचे ठोका हे येतं ऊसच आमच्या इकडं असे काही काहीच नाही. फुलं गेले आमचे पाहणी करणारे पाहणी करी.